तर जय श्रीकृष्ण सर्वांना. परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर माझ्या काही लक्षात नाही की कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं का नव्हतं, पण काल ना मी किचन जे आहे आपलं ते पूर्ण नीटनेटकं आवरून घेतले. कारण असला रमणा झाला होता, राडा झाला होता. डबे पण खूप जास्त घाण झाले होते, भरण्यांची पण तीच अवस्था होती. आणि खालची फरशी काय मी रोज पुसते, पण जो गॅस असतो त्याच्या खाली थोडंसं काळं काळं झालं होतं. जिथे जिथे आपण गॅस ठेवतो तिथे सध्या उचक्या लागतात मला. आणि मागं संध्याचा काल असेल, कारण मम्मी संध्याला आवाज देते, ते म्हणते 2 मिनटं थांब मी येते. तर खूप दिवसांपासून मनात होतं माझ्या की एखाद्या दिवशी वेळ काढून जे पूर्ण किचन आहे ते आवरून घ्यायचं. आणि मम्मीला मी म्हटलं ना का मम्मी आपण घेऊयात एखाद्या दिवशी आवरून सगळं, तेवढंच म्हणायचे की घेऊयात एखाद्या दिवशी. पण तिचा एखादा दिवस अजून पण काय आला नाही. कारण कामाचं कसं असतं, घरातलं म्हणजे आता ते काम वगैरे डबे भरणं सगळं घासायचं म्हणलं की जास्तच वेळ लागते. आणि भरण्या ते काय मी तर खाली घासत नाही. जेव्हा आपण घासायचं असतं तेव्हा आम्ही वरी टेरेसवर घेऊन जातो, कारण वर हौद बिवद आहे, पाणी असतं लय मोठं. एक जण घासतो, ते एक जण धुतो आणि एक जण आणायला न्यायला चक्रा मारायला, एवढं फिक्स असतं. पण काल वेळ काढून, आणि काल मेन म्हणजे मम्मी घरी नव्हती म्हणून मी हे सगळं काढून घेतलं. तर चला तुम्हाला मी दाखवते का मी हे सगळं कसं आवरलंय, काय केलंय ते. आणि हे बघा, हे जे पूर्ण रॅक आहे ते पूर्ण डब्याचं आहे. आणि मेन गोष्ट काय नाही, तर पिठाचे डबे येतात. आणि पीठ आपल्याला रोज चपात्या करायला लागते. ते चाळलं पीठ की ह्या लाईनमध्ये जेवढे डबे आहेत काय त्याच्यावर ते सगळं उडतंय. त्याच्यामुळे डबे पण जरा जास्तच घाण झाले होते. तर मी सगळं काल म्हणजे डबे काय मी घासले नाहीत पूर्ण, त्याला काय ट्रिक वापरली ते पण मी तुम्हाला सांगते. आणि हे पूर्ण रॅक भरण्याचं आहे. तर हे बघा, असं सगळं मी जिथल्या तिथं लावून घेतले. आणि इकडे तर काय सगळा पसारा, भांडे बिंडे सगळे. आणि इथं आपलं फ्रीज होतं जे की मी काढले, कारण फ्रीजचं ते वायर आहे ते वायर निसटलं आहे. आणि लाईट आपल्या इकडं फुल लाईट नसते, त्यामुळं फ्रीज पण चालत नाही. आणि फ्रीज कुठं ठेवलं आहे मी काढून घेतलं ते पण तुम्हाला दाखवते. आणि ही बघा, ही फरशी पांढरी फरशी ही मेन तर. आणि इथं भांडे घासल्यामुळं जे त्याच्यातलं थोडंसं पाणी वगैरे असते ते फरशीवर उडते. आणि त्याचे असे छोटे छोटे ना डाग पडले होते, ते पण काल मी असं ब्रशनं पूर्ण घासून घेतले. उचक्या जास्तच लागायला, बोलू सुद्धा नाही. तर हे पण सगळं केलंय बघा. आणि तर मेन जे ह्याचा तवा असते काय म्हणते त्याला, मातीचा तवा, तो आहे. आणि तो काय आपण एकदा पण वापरलेला नाही. तर बघा, हे सगळं असं आवरलंय मी. आणि वरच्या डब्यात तर काय मी घासलेले वगैरे नाहीत, पण वर पण खूप सारे सामान आहे. ह्याच्यात आपल्या ज्या पापड्या वगैरे असतात त्या आहेत. आणि इकडल्या डब्यात पण कोरड्या पापड्या तेच आहे. तर असं सगळं आवरले बघा. आणि किचन वाट्यातलं पण काल आवरून घेतले मस्तपैकी. लाईटीचा जरा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते बरोबर ओळखू नाही. आणि खालची फरशी ना, इथं फ्रीज होतं, फ्रीज खाली पण असं जरासं काळ झालं, ते पण पूर्ण काल घासून घेतलंय. फरशी पण असं मस्त दिसायला लागली, पांढरी एकदम. आणि इथं पण जे आपलं फिल्टर होतं ते पण काढले. आणि फिल्टरच्या मागचं पण सगळं घासून घेतले बघा. तर मी तुम्हाला सगळं दाखवलंय का मी हे सगळं कसं आवरलंय, काय केलंय ते. आणि जरासा जास्तच रमणा झाला होता. आणि वेळ तर इतका जास्त लागला ना
कारण मी एकटीच करायला लागली होते. संध्याला तिचं काम होतं. एवढ्या मोठ्या पप्पाने चिंच आणून ठेवल्यात, त्या सगळ्या फोडायच्या, त्याच्यातले चिचुके काढायचे, ती तारा असतात चिंचाला त्या काढायच्या, कारण ते नाही काढलं का चिंचा खराब होतात. आणि सध्या पण पाणी भरायचं काम सुरू आहे तिचं. तिला व्हिडिओत मी घेतलेला आवडत नाही, पण कधीतरी एखादा छोटासा शॉट मी घेतेच, तेवढं तर काय चालतंय. शेवटी बहीण आहे, चिरडणार तर. सध्या पाणी भरायला ती. आणि हे सगळं आवरायला मला पूर्ण 4 तास लागले, 1-2 तास पण नाही. आणि जसं की मी मगाशी म्हणलं होतं का काय ट्रिक वापरली मी, कारण मी पूर्ण जे डबे ते आहेत ते काय घासून घेतलेले नाही आहेत. तर जे सगळे डबे आहेत ना ते मी घासलेले नाहीत. जे गरम पाणी असतं ना, गरम पाण्यात निरमा टाकला होता आणि निरमा घेऊन स्वच्छ कापडाने ते पूर्ण गरम पाण्यात निरमा मिक्स करून आपले जे डबे भरण्यात ते आधी मस्त त्या गरम पाण्याने निरम्याचे ते पुसून घ्यायचं. आणि एखाद्या चांगल्या कोरडे जे कापड आहे त्याने मस्तपैकी पुसून घ्यायचं. एवढं केलंय बघा, पण त्यालाच मला 4 तास लागले पूर्ण सगळं आवरायला एकटीला. आणि मेन म्हणजे मम्मी पण घरी नव्हती, थोडीफार मम्मीने मदत केली असते. तर तशी माझी मम्मी जास्त मदत नाही करत. तुम्हाला करायचंय काय करायचंय ते करा, फक्त केल्यावर एकदा बघायला येणार. आणि कसं झालंय मम्मी, छान दिसायले का म्हणलं ना, छान दिसायले एवढं ती म्हणणार, कारण छान नाही दिसायला लागले म्हणल्यावर दुसऱ्या वेळेला कशी आवरण ना मी. तर असं असते. पण जेव्हा सगळे डबे भरणे आम्ही वरी नेतावून घासायला, तेव्हा मग दोघी करू लागतात. पण काल सगळं मी इथंच केलं होतं, मम्मी घरी नव्हती, संध्याला तिचं काम होतं, त्यामुळे काही त्या दोघींनी मला मदत केली नाही. आणि मम्मी हॉस्पिटलला गेली होती. आणि हॉस्पिटलला कशासाठी गेली होती ते पण मी तुम्हाला ह्याच व्हिडिओत सांगते. तर माझी जी आत्या आहे तिची मुलगी म्हणजे माझी वहिनी, तर वहिनी म्हणलं ना कोणाकोणाला असं वाटतं भावाची बायको, तर माझा भाव आताशीच 8वीला आहे, 7वी त्याची संपत आली, आता 8वीला जातो तो. वहिनी म्हणजे आत्याची मुलगी, तिला बाळ होणार होतं, तिला अंबाजोगाईच्या हॉस्पिटलला नेलं होतं. तर बाळ झाले, आता मुलगा झाला आहे की मुलगी झाली तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओत सांगते. तर मम्मी तर तिकडे गेली होती, त्यामुळं आणि 2-3 दिवस मम्मी तिकडेच होती. आणि काल मम्मीचा फोन आला होता, कसं आहे काय बरं आहे का. मी म्हणलं हो बरं आहे. तर म्हणली कामं मम्मी, तर म्हणलं 4 तास गेले मम्मी किचन आवरायला. आज मम्मी आली आहे, मम्मीने बघितलं सगळं. म्हणलं मम्मी छान दिसतंय का, तर मम्मी म्हणली हो लय भारी दिसायला लागले. पण मेन प्रश्न तिने मला विचारलं फिल्टर आणि जे फ्रीज आहे ते कुठं आहे, तर ते मी पण तुम्हाला दाखवते का नेमकं ते मी कुठं ठेवले. तर बाकी ते सगळं तिला मी केलेलं सगळं आवडले. आज 1:30 वाजता मम्मी आली आणि मम्मी नव्हती ना, त्यामुळे आमच्या संध्याला करमना गेलं होतं. तिला जास्तीत जास्त मम्मीची सवय. थांबायला 1 मिनिट, पाणी भरायला बोलायला, कारण तिला मोठा हंडा उचलत नाही, लय नाजूक आहे. तर हे सगळं झालं बघा. आणि आमच्या वहिनीला मुलगा झाला की मुलगी झाली, हे उद्याच्या व्हिडिओत मी तुम्हाला म्हणजे सांगेल. आणि जेव्हा कधी मी बाळाला बघायला जाईन तेव्हा मी तुम्हाला आपलं बाळ जे कसं आहे आपल्या वहिनीचं ते पण दाखवेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे सगळं आवरलेलं वगैरे कसं वाटलं ते पण सांगायला. मेहनत लागली, 4 तास लागले, पूर्ण 4 नाही 4.5 तास लागले, पण अर्धा तास मी तुम्हाला सांगितला नाही. तर 4.5 तासाची मेहनत लागली आहे. कसं दिसायला लागले सगळं हे पण तुम्ही मला सांगा. आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि कालच्या व्हिडिओला मला एक कमेंट आली होती की ताई तू पुढच्या व्हिडिओत तू कुठल्या गावाला राहते ते सांग. तर ते माझं विसरलं होतं बघा, एकदम आता आठवलं. तर मी राहते धनेगाव नायगावमध्ये, जे की तालुका केज जिल्हा बीड इथे मी राहते. आणि मेन जर गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे नायगाव हे 2-3 गावाचे नाव आहेत. तर मेन गोष्ट ही आहे की जे आपलं मांजरा धरण आहे ते आमचं गाव आहे. मांजरा धरण ज्या गावात आहे ते गाव आहे माझं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गावात मेसाई देवीचं मंदिर आहे ना ते माझं गाव आहे. तर मी नायगाव धनेगावमध्ये राहते. नायगाव आमचं प्रॉपर गाव आहे, पण आता सध्या आम्ही आमच्या शेतात म्हणजे धनेगावमध्ये राहतो. तर मी गावाचं नाव पण सांगितलं. तर चला
आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तर मला कमेंटमध्ये सांगाच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थोडीशी घाई गडबड करते कारण ती मगापासून आवाज देते पाणी भरायला. चला तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं पण किचन वगैरे आवरून घ्या आणि सगळ्यांना जय श्री कृष्ण.